पुनर्रचनाच्या खजिन्यातून प्रस्तुत करीत आहोत हा मराठी कार्यक्रम. वंदना करतो आम्ही, वंदना करतो आम्ही, तुझ्या पुढे ही उपासना गाऊन करतो आम्ही. वंदना करतो आम्ही, वंदना करतो आम्ही. आज जर तुम्हाला तारणाचा अनुभव घ्यायचा असेल, पापांच्या क्षमेचा अनुभव घ्यायचा असेल, तर ते प्रभू येशूच्या नामामुळे होईल. त्या नावाला तुम्ही कसा प्रतिसाद देता, त्याचवरून पुनर्रचना कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आशेचा संदेश देणारा हा पुनर्रचना कार्यक्रम आहे आणि ही आशा केवळ प्रभू येशूच्या नावात आहे. देवाजवळ जाण्याचा मार्ग कोणता आहे याच्यावर जर तुम्ही विचार करीत असाल तर आजचा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. बंधू शिरसाट आपल्याला सांगतील की प्रभू येशू हाच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि तो तुमचा तारणारा होऊ शकतो. सर्व मार्ग एकच आहेत अशा म्हणणाऱ्या जगात जर तुम्ही सत्याचा शोध करीत असाल तर आमच्यासोबत रहा आणि ऐका पुनर्रचना. आता संदेशापूर्वी ऐकूया हे गीत. आमनी मी गाता गाता, आमनी मी गाता गाता, भजनी जाओ प्राण, हेची मला वरदान प्रभू दे, हेची मला वरदान. आमरणी मी गाता गाता, आमरणी मी गाता गाता, भजनी जाओ प्राण, हेची मला वरदान प्रभू दे, हेची मला वरदान. निज देहाच्या कणा कणातून प्रभु भजनाचे चाले गर्जन, पार कशाला विश्वासाहून, पार कशाला विश्वासाहून, निघू दे तव गुणगान, हेची मला वरदान प्रभू दे, हेची मला वरदान.
आमरणी मी गाता गाता आमरणी मी गाता गाता भजनी जाओ प्राण हेची मला वरदान प्रभू दे हेची मला वरदान. भजनासाठी माझे जीवन तुझला ठावे साथ दयाघन मनोत कोणी त्या मनोरंजन मनोत कोणी त्या मनोरंजन असू दे त्यातच भान हेची मला वरदान प्रभू दे हेची मला वरदान आमरणी मी. मित्रांनो, एस्थेरच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण त्याच्या शेवटास आलेलो आहोत. या लहानशा पुस्तकातून अनेक धडे घेण्यासारखे आहेत, शिकण्यासारखे आहेत. पण खेदाची गोष्ट अशी की आपण हे पुस्तक जितकं वाचलं पाहिजे तितकं वाचत नसतो. हे पुस्तक एखादी रहस्यमय पटकथा आहे, एखाद्या आधुनिक कादंबरीसारखी. त्याच्यात युद्ध आहे, सस्पेन्स आहे, कट आहे, एक उत्कृष्ट कथा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे देवाचं वचन आहे, देवाच्या वचनाचा एक भाग आहे. इथे या पुनर्रचना कार्यक्रमात आम्हाला 3 गोष्टींची उत्कंठा आहे. 3 गोष्टीवर आम्ही भर देत असतो. पवित्र शास्त्र देवाचं वचन काय शिकवतं म्हणजे त्याचा मजकूर. दुसरं, त्याचा अर्थ काय म्हणजे पवित्र शास्त्राचा अर्थ कसा लावायचा. आणि तिसरं, ते आज आपल्याला कसं लागू आहे, आपल्याशी त्याचा काय संबंध आहे. परंतु शास्त्राचा अभ्यास करताना आज आपली मोठी समस्या ही आहे की आपण ह्या पहिल्या 2 पायऱ्या सोडून थेट 3ऱ्या पायरीवर उडी मारतो. शास्त्र आपल्याला कसं लागू आहे ह्याचा आपण प्रथम विचार करू लागतो की ते मला कसं लागू होतं, मला याचा अर्थ आज कसा लाभ होईल. पण शास्त्राचा अर्थ कळल्याशिवाय ते आपल्याला कसं लागू होतं हे आपण समजू शकत नाही, हे आपण विसरतो. म्हणून पवित्र शास्त्राचा अर्थ अगोदर समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या पुनर्रचना कार्यक्रमात ह्या सेवेत आम्ही हेच करत असतो. आता मागील काही आठवड्यापासून आपण एस्थेरच्या पुस्तकाचा विचार करीत आहोत. त्यातलं प्रत्येक वचन आपण वाचलं आणि त्याचा काय अर्थ आहे तो पाहिला. आणि त्याचबरोबर ते आज आपल्याला कसं लागू होतं, त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध असतो हे सुद्धा पाहिलं. एस्थेरच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, त्याचा मजकूर काय, हा जर आपण वाचला नसता, त्याचा अर्थ जर समजून घेतला नसता, तर आज ते आपल्याशी कसं संबंधित आहे, कसं लागू आहे ते आपण कधीच समजू शकलो नसतो. मित्रांनो, तर आज आपण एस्थेरच्या पुस्तकातले कोणकोणते मोठे धडे आहेत, एस्थेरच्या आणि मर्दखायाच्या जीवनातले, तसेच अहश्वेरोश राजा आणि हामान यांच्याही जीवनातले कोणकोणते धडे आहेत, त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो हे जरा पाहू. हे 4 ह्या कथेतले 4 प्रमुख पात्र आहेत. आता मला एक विचारू द्या, एस्थेरच्या पुस्तकाचा आज तुमच्याशी काय संबंध? घरकामात व्यस्त असलेल्या लहान मुलं सांभाळणाऱ्या मातेचा ह्या पुस्तकाशी कसा संबंध आहे? ते आजोबा जे आता एकटेच राहिलेत, कारण 50 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांची पत्नी आता हयात नाही, त्यांचा एस्थेरच्या पुस्तकाशी काय संबंध? तुम्ही जर व्यापारी असाल तर तुमचा ह्या पुस्तकाशी कसा संबंध आहे? तुम्ही जर विधर्मी असाल किंवा कॉलेजचे विद्यार्थी असाल तर तुमचा आज ह्या पुस्तकाशी काय संबंध? एस्थेरच्या पुस्तकातून काय शिकण्यासारखं आहे हे आपण आता पाहू.
ह्या पुस्तकात 4 प्रमुख पात्र आहेत. अहश्वेरोश राजा, यहुद्यांचा शत्रू हामान, मर्दखै यहुदी आणि एस्तेर राणी. आज ह्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो ते आता पहा. अहश्वेरोश राजा, एस्तेर 1 आणि 1. त्याच्यापासून आपण असं शिकतो की सत्ता माणसाला सुखी करू शकत नाही. सत्तेमुळे माणसाला सुख प्राप्त होत नसतं. एस्तेर 1 आणि 3. आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यांना त्याने मेजवानी दिली. पारस आणि मेदे यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले. त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे 180 दिवसापर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेले लहान थोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. ह्या मनुष्याजवळ, अहश्वेरोश राजाजवळ सर्व काही होतं, नाही का? एका विशाल साम्राज्याचा तो राजा होता, तरी तो शेवटी माणूसच होता. त्याच्याजवळ जरी मोठी धनसंपत्ती होती, मोठी सत्ता होती, तरी हा मनुष्य अतिशय दुःखी होता. त्याच्या वडिलांची युद्धात पराभव झालेला होता. मॅरेथॉनचं युद्ध, पारशी साम्राज्याची घसरण खरी ह्या युद्धानंतर सुरू झाली. ह्यामुळे अहश्वेरोश राजाचाही युद्धाला गेला, परंतु तो पराभूत झाला. तर पहा, ह्या मनुष्याजवळ सर्व काही होतं, तरी तो सुखी नव्हता. आज त्याच्याकडून आपण जर काही शिकू शकतो तर ते हे: आपण काहीतरी मिळवण्याची, कमवण्याची धडपड करीत असतो, पण ह्या धडपडीत जीवनाचा आनंद गमावून बसतो. मग ते व्यवसायातलं क्षेत्रातलं असो की कोणत्याही बाबतीत असो. ह्या मनुष्याने ह्या धडपडीत आपली पत्नी, आपली राणी गमावली होती. त्याच्याजवळ सत्ता होती, ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, पण तरी तो सुखी नव्हता. काही वेळा पाळक या नात्याने, काही वेळा आपण देवाचा आनंद तर गमावला नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. अहश्वेरोश राजाकडून जर आपण काही शिकतो तर ते हे की सत्ता किंवा धनसंपत्ती माणसाला सुख देऊ शकत नाही. आता बाकीच्या 3 पात्रांकडून म्हणजे हामान, मर्दखै आणि एस्तेर यांच्याकडून आपण काय शिकतो ते आपण पुढच्या संदेशात पाहू. पुनर्रचना खजिन्यातील हा कार्यक्रम आपणासाठी आशीर्वादित ठरला असेल अशी आमची आशा आहे. अधिक माहितीसाठी आपण आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता, तसेच ईमेलसुद्धा करू शकता. आमचा नंबर आहे 797-222-7836. पुन्हा ऐका, 797-222-7836. आणि आमचा ईमेल आहे punarrachana@gmail.com. आपल्याला काय आशीर्वाद मिळाले हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.